नमस्कार मंडळींनो, कसे काय पुन्हा एकदा आपल्या कोकणी हृदय या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो। मंडळी, आज आहे देवदिवाळी आणि देवदिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। देवदिवाळी म्हटल्यानंतर आमच्या पिसेकामते गावची जत्रा असते, त्या जत्रेसाठी मी खास आलेलो आहे आणि माझ्या व्हिडिओतर्फे तुम्हाला आजची जत्रा बघायला भेटेल। दरवर्षीप्रमाणे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल। गेल्या वर्षी काही कारणास्तव व्हिडिओ डिलीट झाला होता, त्याच्यामुळे तुम्हाला जत्रा बघायला भेटली नाही, पण यावर्षी नक्की बघायला भेटेल। आणि गावची जत्रा असल्यावरती सगळ्यांनी जत्रेसाठी जरूर यावे गावातल्या लोकांनी। आता पहिल्यासारखी गर्दी वगैरे होत नाही, म्हणजे जास्त लोक येत नाही। तर हा व्हिडिओ बघा संपूर्ण। आम्ही आता थोड्या वेळाने मंदिरात जाणार आहोत, तर तुम्हाला सगळं दिसेलच माझ्या व्हिडिओतर्फे। तर चला एन्जॉय करूया आजचा व्हिडिओ आणि बघा। आम्ही आता आलोय आमच्या लिंगेश्वर मंदिराजवळ। काका ओ काका एक काम कर या काकींना आ दे बाबा चला एक करेन का
अगरबत्ती लावते. हो ऐकला काका. हो काका. नंतर दक्कड घ्यावा देव तकडी आकडी घ्यावा तकडने तकडी जावा ते घेऊ का मंडळीनो जत्रेची मजा घ्यावा. खेळणी सगळी माणसं कमी आहेत पण खेळणी जास्त. हा ओरिजिनल पुरसा पुरसा साप नाही तो चालू केले. महाराष्ट्र बाहेरचे जे राज्य आहे यांची खूप भरारी असते. या राज्यामध्ये खूप विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी होतात आणि हाताच्या बोटावर बोलणारे असे विद्यार्थी असतात की त्यांनी हे यश संपादन करतात. त्यातच आपली ही जी भगिनी आहे तिने यश संपादन केलं आहे आणि आपल्या पिसेकांच्या गावाची मान या भारतामध्ये उंचावलेली आहे. काही विद्यार्थी असतात की जे 3-3 4 प्रयत्न एक परीक्षा झालं एक वेळ आपण सिलेक्ट झालो नाही दुसऱ्या वेळी सिलेक्ट झालो तर तिसऱ्या वेळी अशा बऱ्याच प्रयत्नांमध्ये सहभागी होऊन ही परीक्षा देत असतात. पण आपली जी भगिनी आहे यांनी केवळ पहिल्याच प्रयत्नात हे उत्तीर्ण असं यश संपादन केलं आहे. त्यामुळे सर्व रसिकांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्माननीय देवजी ठाकर आहे आणि यांची अधिकची ओळख जी आहे ही त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांची अधिकची ओळख आहे. मी या मुंबई मंडळाचे सचिव सन्माननीय आणि आपण सर्वांना सुद्धा जोरदार टाळ्या आपण जास्त सत्कार समारंभामध्ये सहभागी होतोय. आजच्या संध्या सन्माननीय देवजी दशरथ साटम यांचा हा जाहीर सत्कार तसेच आमचे विकास मंडळ मुंबई आणि देवस्थान समिती तसेच आमचे राष्ट्रवादी संपूर्ण होत आहे आणि एवढं अतिउच्च पद सुद्धा असताना सुद्धा आज संस्कार आहे ते सुद्धा आपल्याला दर्शन याकडे त्यांच्याकडून केलेलं दिसत आहे. सन्माननीय जेव्हापासून ही परीक्षा उत्तीर्ण झाली जागोजागी आपला सत्कार होतो आणि प्रत्येक जागेवर व्यासपीठावर बोलून असं पुष्पगुच्छ दिले जातं. परंतु स्वतःच्या गावी येऊन स्वतःच्या लोकांसमोर उभे राहून आपल्या माणसांबरोबर जो आपला सत्कार होतो तो सर्वात वेगळा असतो आणि त्याच्यामध्ये मन भरून येतं. तर आज तशी एक भावना मला वाटत आहे. खर तर 3 वर्षांपूर्वी म्हणजे 2021 सप्टेंबर मध्ये UPSC परीक्षेचा निकाल लागला आणि त्या दिवशी मी इथेच होती पिसिंगापूरमध्ये. सकाळी आम्ही लिंगेश्वराच्या देवळातच येऊन देवदर्शन घेतलं होतं. तेव्हा मंदिर बंद नव्हतं म्हणजे उद्घाटन झालं नव्हतं पण स्ट्रक्चर तयार होता. सकाळी आम्ही लिंगेश्वराचं दर्शन घेतलं. दिवसभर बरेच देव मंदिर फिरलो आणि संध्याकाळी तो निकाल आला. म्हणजे तो एकदम चमत्कार असा होता आणि त्यावेळी पळसेवाडीमध्ये सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक सोहळा केला होता. तेव्हा जाणीव झाली की जेव्हा एखादा ग्रामस्थ एखादा गावातला व्यक्ती प्रगती करतो किंवा कुठल्याही प्रकारचं यश मिळवतो तेव्हा त्यात फक्त त्या एका व्यक्तीचा नाही तर त्याच्या पूर्ण परिवाराचा त्याच्या वाडीचा त्याच्या पूर्ण गावाचा हात असतो. खरं तर जे यश मिळालं त्यात सर्वात मोठा श्रेय तर माझ्या आई वडिलांना जातो. दशरथचा अभिमान तुम्ही ओळखतातच. माझ्या आई प्रणाली साहेब तिथे बसले आहेत. त्याही MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहेत. माझी बहीण आता MBBS शिकते.
आमच्या घरचं वातावरण असं होतं की लहानपणापासून सर्वांना अभ्यासाची आवड होती आणि अभ्यास केला पाहिजे यासाठी मी 5 वर्षाची असताना टीव्ही काढून टाकला होता. इथे बऱ्याच मुलांना ते नवल वाटलं की टीव्ही शिवाय कसं लोकांनी त्यावेळी आयुष्य काढलं, पण आम्हाला लहानपणापासून वाचनाची खूप आवडतं आणि त्यामुळे जे मोठं श्रेय जातं ते माझ्या आई वडिलांना येत जातं की त्यावेळी कुठलाही टीव्ही नाही आणि व्हिडिओ गेम नाही, मोबाईल नाही आणि अशामध्ये आम्ही अभ्यासही केला आणि मजाही केली. तर जे ग्राउंडवरचे खेळ आहेत किंवा घरी बसून वाहतुकीचे खेळ आहेत तेच खेळत आमचं बालपण गेलं आणि त्यामध्येच मग हळूहळू माझी प्रगती झाली. अभ्यासात थोडीशी हुशार होती, पण अभ्यासापेक्षा जास्त हुशारी पण आहे ते निर्माण करायची सर्वात मोठी जबाबदारी ती घरातल्या मोठ्या माणसाची असते. मग ती आजी आजोबांपासून चालू होते आणि मग ती आई वडिलांपर्यंत येते. जेव्हा अशा प्रकारचं वातावरण आपल्या घरात असतं तेव्हा घरातलं प्रत्येक लहान मुलं हे शिक्षणाच्या वाटेला लागून तिथून प्रगती करतात. त्याचप्रमाणे आज मी IPS आहे. IPS म्हणजे आज मी सहाय्यक पोलीस अधीक्षक या पदावर आहे. मी चंद्रपूर येथे नियुक्त आहे आणि तिथली मी गावं पाहिले बऱ्याच जागेवरती. चंद्रपूर येथे ते नागपुराच्या जवळ आहे, बऱ्याच लोकांना माहिती नसेल. 4-5 वर्षापूर्वी तिकडे नक्षलग्रस्त एरिया होता, पण आज असं काही नाही. ज्या प्रकारचा एकोपा आणि ज्या प्रकारचं पॉझिटिव्ह वातावरण मला भिसेगावमध्ये दिसतं त्या प्रकारचं वातावरण बऱ्याच गावात नाही. आज आपण सगळे जगाच्या वेगवेगळ्या पाठीवर आहोत. कोणी लोक त्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान नक्की असेल आणि आपण जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ तरी या गावासाठी नेहमीच काहीतरी करत आहोत. आज इथे मी तुमच्या समोर उभी आहे. मी इथेच आश्वासन देते की मी पोलीस विभागात आहे. आपल्या गावाला किंवा आपल्या ग्रामस्थांना कधीही पोलिसांची काही अडचण असली किंवा कुठलीही गरज लागली तर तुम्ही काहीही मनात अडचण न ठेवून माझ्याकडे येऊ शकता. मी नेहमी तुमच्या सेवेत इथे हजर आहे आणि हेच माझ्या गावासाठी माझं योगदान असेल. त्याचप्रमाणे तुम्ही जिथेही जाल, जगाच्या पाठीवर जाल, तुमचं गाव तुम्हाला कधी सोडणार नाही आणि तुम्ही तुमच्या गावाला कधी सोडू नका. अशाच प्रकारे आपण एकत्र एकोप्याने राहू आणि या गावाला एक उत्कृष्ट गाव असं बनवू. तर म्हणजे आमचं हे लिंगेश्वर मंदिर आहे आणि आज देवदिवाळी निमित्त जत्रेचा कार्यक्रम आहे. जत्रेचा खाजा बी जाऊया. पहिली दुकानं भरपूर असायची ना. भारी हो अंगार ना नेवतो. हे घेतात कोंबडी नाही ठेवता. मस्त हे काय मस्त आयटम आणले. अजून काय नवीन, अजून काय नवीन काय काय घेतलं माणकी वाजव जोरात वाजव. फोन लाव तिकडे. फोन लागा लागतं आता पैसे नाही.
₹20 ₹20 काय त्याला चला पुढच्या दुकानात जाऊया तर मंडळी पुढे चल चल ए बाबा येणार देतो दुरुस्त करू बस फुकट मध्ये आयफोन चल carry on.
माझ्या उदयाला भेडसावते. कुठलाही माझा झगड्याचा प्रश्न आला नाही, कुठलाही माझा वार्तालाप झाला नाही. असंच मला माझी सहकर्मचारी, माझी पत्नी पार्वती माझा संसाराचा त्याग करून निघून गेले. अखेर हा विरह माझ्या जीवनात निर्माण झाला. निर्देवचा शिवाचा आश्चर्य फिर भी क्या करते ना मी तुला ध्यानाची आजच्या दिनी आमच्या दिशेनं तुझा आगमन याच्या मुळाशी कारण काय कळेल. अगं तू म्हणजे मी सामान्य या तमाम विश्वाला अन्न देणारी अन्नाची या विश्वात माणसाचं तीन मूलभूत गरज आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा. वस्त्र आणि निवारा माणसाला मिळाला नसते कसा असा माणूस करू शकतो, पण माणसाला अन्नच मिळालं नसते तर माणूसही करूच शकणार. आणि म्हणूनच या विश्व चराचराच्या काही च्या माहेरून कैलासाचा त्याग करून प्रत्येक भक्तांच्या ठाई त्यांना अन्नाचं महत्व पटवून देण्याचं कर्तव्य केलं. त्या क्षणापासून आज नव्हे तो अन्नपूर्णा या संस्थेला विभाग झाले. अन्नपूर्णे सदापुणे शंकरच्या प्राणवल्लभे हे प्रत्येक क्षणाकडे भक्तांच्या मुखातून शब्द बाहेर पडत आहे. हे त्यांना अन्नाचं महत्व पटवून दिल्यानंतर काही करायची नाही. लग्न मी मुहूर्तावरच लावणार. मुहूर्त जळून द्यायचं नाही. आणि लग्न सुद्धा कुणाचं आहे? सुंदर असं लग्न कुणासमोर काय करतात का? काय पण बापाने नाव ठेवलं करतात का? या वयात सुद्धा खटापटा होते. त्यापेक्षा टक्की नाव आहे होतं. मग काही असू द्या, जरी नाव करतात ना दुसरा वयात टका आहे ती आपल्यावर पक्षात तयार आहे. माझं परीक्षा आहे की वराची आणि वराची मंडळी आली लग्न लावायला मोकळा त्याची माझं परीक्षा करणं
बघा कधीच तयारी करू दिलं कसं आहे माशाप्रमाणे दिसतायत मत्स्याप्रमाणे मत्स्य म्हणजे मी आणि म्हणून अखिल विश्व या पुरत्नामुळे या सुंदराची मीनाक्षी 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 काय नाव काढल्यानी मीनाक्षी आम्ही सगळ्यांच्या लग्नात साक्षी चौपाळा पटाक्षी अनेक जण आपल्याला शुभ आशीर्वाद द्यायला आणि काही जण आहेत ते फक्त भोजनाला आले काय म्हणा पडते तू वधू पक्षात मार्गदर्शक बरोबर आम्ही चौकशी केला आमच्या काय आमच्या तिकीटचा फुकट घेऊन ओळखीची मला उद्या आणि काय आम्ही त्यांच्याकडे जाऊ की आम्ही मोकळे जमातवर जाऊ असल्यामुळे भोजन मिळत नाही का बघा संपायचं तुम्ही नाचलास खिदळलास आणि अखेर भोजनाच्या पंक्तीला बसलास भोजनाच्या आरंभी श्लोक सुरू झाला प्रारंभी विनंती करू गणपती सर्वजण हात जोडू लागले पण तुला तर हात जोडेना तो हात जोडेना तो हात जोडणारच कसा आपल्याच श्लोकाला आपल्याच प्रार्थनेला गणपती हात जोडे कसा शरीराने ओळखला की गुलाब हा गणपती होय शरण नाही वाटत पिताच्या लग्नात अराजकता मागविताना शरण नाही वाटत ब्रह्मपुते ये इथे ब्रह्मपुते ये काय रे ब्रह्मपुते तुझी शेंडी रे कुठे गेली कुठे शोधायला जाऊया आणि तो तिसरा शिंगाडे नंदू ये पुढे अरे निदान आपल्याला पुढे ओळखता कामाने तर शिंगाची टोकं तरी लपवायची ती उघडी फेवलीस तुझं पितळ उघडं पडलं शरम नाही वाटत पिताच्या लग्नात येऊन धुडकूस घालताना
ही अराजकता बातमी त्याला लाज नाही वाटत. हे तुमच्यामुळे घडलं. कसं काय? आमची वहिनी तटा हिताची तुम्ही विवाह केला म्हणून नाही घडलं. हे नंदिकेश्वरा, अन्नपूर्णा माता या लग्नाला हजर होती. तिने एका शब्दानं मला विचारलं नाही, शिव हे लग्न करण्याचा काय अधिकार पोचतोय? आणि हा जाब विचारणारे तुम्ही कोण लागून गेलात? कोण लागून गेलात रे? काय तुम्हाला अधिकार? कुत्र्या नाकात आम्हाला अधिकार बसतोय. नारद, अधिकार? अरे तुम्ही नाचलात, खिदळलात, भोजन केलात. कुणाच्या लग्नात? तुमच्या लग्नात एकटा शिवाच्या लग्नात, शिव आणि पार्वतीच्या लग्नात. असं शक्य आहे ते. तका ईश्वरी मीनाक्षी हीच पार्वती होईल. कशी ती पटवून आणि द्या. ते कसं ऐकायचं असेल तर नारद, या विश्वात कलावती नावाची अप्सरा, जिला अखिल विश्व वीणावादनात तरबेज असल्यानं विद्यावती होती. या विद्यावतीनं कदंब नगराच्या ठिकाणी पार्वतीची भक्ती केली. पार्वती माता प्रसन्न झाली. पार्वती मातेजवळ विनंती केली, आई तू माझी कन्या म्हणून जन्म दे. तथास्तु हे शब्द आईच्या मुखातून बाहेर पडले. पण अप्सरा स्वरूपात तुझी कन्या नाही होऊ शकत. जेव्हा तुझा जन्म मानव कोटीत होईल तेव्हाच मी तुझी कन्या म्हणून जन्म देईल. अखेर त्याच कलावती अप्सरेचा जन्म मृत्यूलोकात, सूर्यकुळात, चोल वंशात, चोल नगरीचा राजा शूरसेन याची कन्या म्हणून झाला. कांचनमाला नाव ठेवलं गेलं. कांचनमाला लहानाची मोठी झाली. लग्नाला उपवर झाली. अखेर तिचं लग्न कुणाशी झालं तर मदुराई म्हणून जिला संबोधिलं जातं त्या पांड्य नगरीचा राजा मलयध्वजाशी. राजा मलयध्वज आणि कांचनमाला यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली, पण अपत्य होईना. अखेर केवळ अपत्य प्राप्तीसाठी अश्वमेध हा पर्याय अवलंब केला गेला. पण अश्वमेध हा पर्याय चुकीचा आहे हे इंद्रदेवाने निदर्शनास राजाच्या आणून दिलं. आणि जर का अपत्य प्राप्ती व्हावी तर पुत्र कामेशी यत्न काही सूचना केली. अखेर राजा मलयध्वज आणि कांचनमाला यांनी पुत्र कामेष्टी यज्ञाला आरंभ केला. त्या यज्ञाच्या स्कंदिलेतून ज्वाळेतून एक कमलपुष्प वळालं. कमलपुष्पावर एक बालिका दिसली. राजाचा हर्ष वेदनात नावेनासा झाला. राजाला आनंद झाला. पण तशी बालिका लहानाची मोठी झाली ना तेव्हा राजाच्या लक्षात आलं या विश्वाच्या ठिकाणी प्रत्येक स्त्रीला परमेश्वरानं निसर्गदत्त शक्ती दिली, म्हणजे 2 स्तन दिले. पण आपली जन्माला आलेली कन्या ही 3 स्तन आहेत हे पाहून राजा विचारात पडला. राजा विचाराच्या गंगेवर रचला. कोण आपल्या मुलीचा अंगीकारला? कोण आपल्या मुलीशी लग्न करणार या विचारात असताना तिथं अलहन राक्षसाचं जाणं झालं. अलहनानं आपली भगिनी, या भगिनीचा शेवट झाल्यानं त्याचा शेवट केला, सूड उठविला. तेव्हा त्याची कन्या तटा ईश्वरी ही रडत होती. तेव्हा नारद तू तिथे गेला आणि तू सूचना केलीस की हे तटा त्याचं पुत्र विसरून जा आणि पृथ्वी विजयाला आरंभ करतात. पृथ्वी विजय करत असताना हे असा वीर तुला युद्धात पराभूत करेल त्याच्याशी लग्न कर. विवाहाच्या वेळी त्याची नजर तुझ्या 3ऱ्या स्तनावर पडेल. तक्षणी तुझं 3रं स्तन दुःख होईल. नारद आज तीच घटना घडली. लग्नाच्या वेळी आम्हाला नमस्कार करण्यासाठी आमच्या पायाकडे ती झुकली ना तेव्हा तटातटीच्या स्तनावर आमचा लक्ष गेला आणि तिथं 3रं स्तन लुप्त झालं. अर्थात केवळ विद्यावती कलावती अप्सरा कांचनमाला म्हणून जन्म घेतली झाली. आणि कांचनमाला आणि मलयध्वजांच्या कुशकुलात जन्माला आलेली तटातका ईश्वरी मीनाक्षी हीच अनेक वर्ष मला कैलास सोडून गेलेली पार्वती होय. पार्वती होय. पार्वती होय. म्हणतात वर्षांवर गेली ना तुम्ही. अंगाला भस्मलेपन करणारे गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालणारे. पण आजची तुमची वेशभूषा काहीतरी भलतच सांगून जाते. नारद मी आज मदुराईत नाही आलो. मग शिवपिंडीचं दर्शन राजा मलयध्वजाला जेव्हा घडलं एवढंच नव्हे तर अनंत नागाला जागा आखून दिली. जागा व्याप्त केली. त्या जागेवर मंदिर उभारलं गेलं. त्याच शिवपिंडीत एका धनाट्याप्रमाणे, एखाद्या श्रीमंताप्रमाणे, धनवानाप्रमाणे या शिवशंकरानं त्या शिवपिंडीत प्रवेश केला. अर्थात हा माझा अवतार आहे तो सुंदरेश्वर अवतार होय. सुंदरेश्वर अवतार. तुझा अवतार आम्ही लिहायला, पण आमची माता कोणत्या स्वरूपाने उत्तीर्ण झाली आम्हाला आजच्या दिवशी आमचं लग्न झालं. हा लग्न सोहळा एका दिवसासाठी मर्यादित नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत हा लग्न सोहळा मदुराईतील ग्रामस्थ साजरा करणार. सुंदरेश्वर अर्थात शिव आणि मीनाक्षी अर्थात पार्वती या दोघांचा लग्नाचा सोहळा परिपूर्ण होणार. या लग्नाला 2 मंडप असणार.
एका मंडपाला सुवर्ण मंडप म्हटलं जाईल आणि दुसऱ्या मंडपाला उडू मंडपम म्हटलं जाईल. शिवाय गजानन जिथं तू भोजन केलं